आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही। आदित्य ठाकरे यांनी अमित साटम यांच्यावर टीका केली आहे। मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आता अमित साटम यांच्यावर टीका केलेली आहे। मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतात की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय झोराम ममदानी त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती। त्यांचं म्हणणं आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही। कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलतात। चाटम नाही काय मला ऐकायला नाही आलं, माईक घ्या ना जरा। चाटम मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला मला नाही शिवी घातली उद्धव ठाकरेंनी। उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे। माझे आजोबा मिलमध्ये मास्टर होते। मिल बंद पडल्यानंतर मेहनत करून माझ्या वडिलांनी आपलं शिक्षण पूर्ण करून बँकेमध्ये नोकरी केली, बँकेत मॅनेजर झाले आणि आम्हाला मोठं केलं आणि आम्हाला शिक्षित केलं आणि आम्हाला आयुष्यामध्ये स्थापित केलं। आणि त्यामुळे मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही। आज अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की देशातला सर्वात मोठा स्कॅम कोणी केला असेल तो उद्धव ठाकरेंनी केला आणि शिवसेनेने। चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही। अकोला महानगरपालिकेमध्ये भाजपचे 60 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं। आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत। आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी आपल्या महायुतीला 232 जागा मिळाल्या त्यावेळी काही लोक म्हणायला लागले की आता यांना एवढ्या जागा मिळाल्या की आता यांना कोणाची आवश्यकता नाही, आता हे पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करतील। पण आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता येणार आहे। आता आपल्या मोदीजींनी सांगितलंय आपल्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।